जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजी गीता वाचताना पाहून नातवानं त्याच्या आईला विचारलं, आई, आजी कोणत्या परीक्षेची तयारी करत आहेत ग? आई, बेटा ती तिच्या शेवटच्या वर्षाची तयारी करत आहे. मुलगी, तू काय करतोस? मुलगा, मी डास मारतोय. मुलगी, किती मारलेस रे? मुलगा, 5 मारले, 3 महिला आणि 2 पुरुष. मुलगी, पुरुष की स्त्री हे तू कसं ओळखलंस र? मुलगा, 3 आरशाजवळ बसलं होतं आणि 2 बिअरच्या बॉक्स जवळ. मुलगी, काय रे तुझा इन्कम काय हाय? मुलगा, मी तबला वाजवतो. मुलगी, कधी पाहिलं नाही पण तुला तबला वाजवताना. मुलगा, वाजवू नको म्हणून कॉलनीतले 20,000 रुपये देतात मला. पहिला कैदी दुसऱ्याला, तुला तुला कसं पकडलं रे पोलिसांनी? दुसरा कैदी, पैसे लुटल्यावर तिकडे बसूनच पैसे मोजत होतो. पहिला कैदी, अरे पळून जायचं ना मग, तिकडेच बसून का मोजत होतास? दुसरा कैदी, तिथं लिहिलं होतं काउंटर सोडायच्या आधी पैसे मोजून घ्या, नंतर यासाठी बँक जबाबदार राहणार नाही. एकदा एक व्यक्ती दातांच्या डॉक्टराकडे जातो. पेशंट, माझा दात दुखतोय डॉक्टर. डॉक्टर, तुमचा दात काढावा लागेल. पेशंट, हे काय डॉक्टर, माझा दुखता दात काढण्याच्या ऐवजी सोन्याचा दात काढलात. डॉक्टर, सध्या याचीच मला गरज आहे. बायकोच्या बांगड्यांसाठी सोनं कमी पडतंय. नवरा, वकील साहेब, मला ना लवकरात लवकर घटस्फोट हवाय. माझी बायको गेले 6 महिने एकही शब्द बोलली नाही. वकील, आहो परत एकदा नीट विचार करा. एवढी गुणी बायको तुम्हाला पुन्हा मिळायची नाही. एकदा एक आजोबा सलॉन मध्ये गेले. त्यांच्या डोक्यावर मोजून 9 केस होते. नंतर ते आयटीत जाऊन खुर्चीत बसले. केस कापणारा थोडा बुचकळ्यात पडला. त्याला काय करायचंय, काय विचारायचं हे सुचत नव्हतं. अखेर त्याने हिम्मत केलीच. आजोबा, केस कापू का मोजू? आजोबा ओरले आणि म्हणाले, कलर कर, कलर. एक छोटीशी भयकथा. शेजारी वहिनी, नंदू भाऊ दिसले नाही 2-3 दिवसात. वहिनी, बागेत आहेत ते. आमचं भांडण झालं होतं. शेजारी, मी बघितलं बागेत पण तिथे दिसलं नाही. वहिनी, खोदून बघितलं का तुम्ही? बंड्या पॅराशूट विकत होता. विमानातून उडी मारा, बटन दाबा आणि सुरक्षित जमिनीवर उतरा. ग्राहक, पॅराशूट उघडलं नाही तर? बंड्या, तर पैसे परत. डॉक्टर, तुमच्या नवऱ्याला विश्रांतीची गरज आहे बघा, मी झोपेच्या काही गोळ्या लिहून देतो. बायको, किती वेळा देऊ? डॉक्टर, त्यांना देऊ नका, तुम्ही घ्यायचे आहेत. शाळेत भूगोलाचा तास सुरू असतो. शिक्षक मुलांना, ऋतू किती? 1-7 उत्तर आले 3. तितक्यात मन्या हात वर करतो. मन्या, सर मी सांगू? शिक्षक, सांग मन्या. मन्या, 4. शिक्षक, कोणते? मन्या, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि जिवाळा. मन्या, मी तुमच्या मुलीवर 15 वर्षापासून प्रेम करतो. मुलीचे वडील, मग आता काय इच्छा आहे? मन्या, लग्न. वडील, नशीब, मला वाटलं आता तुला पेन्शन हवी की काय? मुलीला बघायला आलेले पाहुणे, पुढे काय करायचं ठरवलंय? मुलगी, काही नाही, आता तुम्ही गेलात की मोबाईल घेऊन बसणार बघा. एका विवाहित जोडप्याचं कडाक्याचं भांडण झालं. नवरा रागात बाजारात गेला. तिथून त्यानं एक रॉकेट आणलं. नवरा, हे घे जाडे, रॉकेट आणलंय तुझ्यासाठी. बायको, हा काय प्रकार आहे? नवरा, तुला फार अपेक्षा आहेत ना माझ्याकडून, चंद्र तारे हवे आहेत ना, हे रॉकेट घे, याच्यावर बसून उडवून जा. बायकोला बरं वाटत नव्हतं. नवरा तिला घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी ताप चेक करण्यासाठी तिच्या तोंडात थर्मामीटर ठेवलं. डॉक्टरांनी महिलेला काही वेळ तोंड बंद ठेवण्यास सांगितलं. तितक्यात काही इतर कामं आल्याने डॉक्टरांचं महिलेकडे दुर्लक्ष झालं. महिला गप्प बसून होती. 2-5 मिनिट अशीच गेली. नवरा बायकोकडे पाहत होता. अखेर न राहून त्यानं डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब, ही जादुई वस्तू कितीला मिळते हो? मुलगी,
मला फार एकटं वाटतंय. कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही. मी काय करू? मुलगा, एक डीपी लंच नंतर आणि एक डीपी डिनर नंतर बदलत जा. एडिट करून बघ, सगळे लक्ष देतील. बायको, अहो ऐका ना, मी तुमच्यासाठी ना मस्त शर्ट आणलाय. नवरा, अरे वा, खूप चांगला शर्ट आहे. कितीला घेतलास? बायको, 7,500च्या साडीवर फ्री होता. मला खूप आवडला. मग त्या शर्टसाठी मला साडीही घ्यावी लागली. नवरा अजून डोक्याला हात धरून बसलाय. बॉस, अरे वा, आज चक्क लवकर आलात ऑफिसात. तो, सकाळी बायकोसोबत भांडण झालंय. भांडणानंतर बायको म्हणाली, नरकात जा नरकात. मग आलो निघून. फोनची रिंग वाजते. हॅलो, तुमचा फ्रीज चालतोय ना? झंप्या, हो चालतोय. पण आपण कोण? फोन करणारा. आहो, मग त्याला पकडा, नाहीतर तो पळून जाईल हो. पुन्हा थोड्या वेळाने फोन वाजतो. हॅलो, फ्रीज आहे का? झंप्या रागाने, नाहीये हो. फोन करणारा, मी बोललो होतो तुम्हाला, पकडून ठेवा नाहीतर पळून जाईल. एक इंजिनिअरिंगला शिकणारा मुलगा घराच्या छपरावर उभा असतो. शेजारी, काय रे, पुढे काय विचार आहे? मुलगा, काही नाही काका, टाकी भरली की मोटर बंद करणार आणि खाली येणार. झंप्याला पोलीस अडवतात. पोलीस, गाडी गॅसवर आहे का रे? झंप्या, नाही. पोलीस, मग डिझेलवर आहे का? झंप्या, नाही हो साहेब. पोलीस, बर मग पेट्रोलवर आहे का? सोन्या, नाही हो. पोलीस, अरे मग कशावर आहे रे? झंप्या, हप्त्यावर आहे साहेब. स्टँडवर नंदू गाणं म्हणत असतो. तेवढ्यात एक मुलगी समोरून जाते. नंदू, ए ए, क्या बोलती तू? मुलगी, क्या बोलू मैं? नंदू, सुन मुलगी, सुना. नंदू, हाय का तंबाखू चुना? आयला, यब्बीवर मुलींचा खरंच दुष्काळ पडलेला दिसतोय. सगळीच एका वेळी भांडी घासतात आहेत वाटतं. आम्ही सैराट होण्या अगोदरच आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं. त्यामुळेच आम्हाला आरची नाही तर मिरची मिळाली. सर्व अरेंज मॅरेज वाल्यांना समर्पित. मास्तर, पोराला तुला असा प्रश्न विचारतो की तुला उत्तर आलंच नाही पाहिजे. सांग, मोटरसायकलवर 3 माणसे कसे नेणार? 13. पोरग, सोपा आहे, एक ड्रायव्हर आणि 2 छक्के. मास्तर कोमात, पोरं जोमात. सह्याद्री चॅनलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न. मुलगी, माझं वय 18 आहे. माझा रंग गोरा, माझी त्वचा मुलायम आणि नाजूक आहे. मी रात्री काय लावून झोपू? डॉक्टरचा सल्ला, दाराची कडी लावून झोपा.